मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत एकदम खुसखुशीत अशा कोथिंबीरीच्या वड्या। कशा करायच्या ते बघणार आहोत। बघा काय मस्त झालेले आहेत, एकदम कुरकुरीत झालेले आहेत। त्याच्यामध्ये तांदळाच्या पिठाचा वापर केल्यामुळे एकदम अशा कुरकुरीत झालेल्या आहेत बघा, आणि कडक हो का, खूप छान लागतात चवीला सुद्धा। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी। कशी करायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कुरकुरीत कोथिंबीरीच्या वड्या बनवण्यासाठी मी इथे घेतलेले साहित्य बघा, अर्धी वाटी म्हणजे असे पाव वाटी, अर्ध्यापेक्षा कमी घेतलेला आहे, पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा छोटा जिरं घेतलेला आहे, छोटा 1 चमचा ओवा घेतलेला आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्यात, 1 छोटा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे, हळद घेतली थोडीशी, आणि तीळ लागणार आहे। आणि इथे एक मोठी जोडी कोथिंबीरीची स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे बघा। धुतल्यानंतर कोथिंबीर आपण कॉटनच्या फडक्यावर टाकायची आणि चांगली सुकल्यानंतर ती जरा चिरायची। थोडीशी ओलसर आहे बघा, जास्त ओलसर असेल तर आपली पचपचीत पीठ होतंय, त्याच्यामुळे कोथिंबीर कोरडी असावी आपली जरा। तर आपण आणि कुरकुरीत होण्यासाठी इथं कोथिंबीर वडी कुरकुरीत होण्यासाठी मी त्यासाठी इथं तांदळाचं पीठ वापरणार आहे पाव वाटी। चला मग आता आपण ह्याचं वाटण करून घेऊया। लसूण, जिरं आणि ओवा ह्याचं थोडंसं एक वाटण करून घेऊया, हे कुटून घेऊया। याच्यामध्ये टाकूया जिरं, अर्धा ओवा आपण असा टाकायचा आहे, काढून टाकायचा, आणि अर्धा आपण तसाच अख्खा टाकायचा आहे। याच्यामध्ये टाकून घेऊया लसणाच्या पाकळ्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। थोडंसं मीठ टाकूया आणि हे आपण वाटण करून घेऊया। हे वाटून घेऊया चांगलं उकळा खलबत्त्या। इथं मी ताटामध्ये 1 वाटी कोथिंबीर ओतून घेत, आणि जे आपण लसूण, ओवा आणि जिरं कुटून घेतलं होतं ना ओबडधोबड, ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। आणि थोडेसे मी ओवा असा अर्धा ठेवला होता बघा, तो असा क्रश करून टाकणार आहे हातावर अख्खा, जे थोडासा अर्धा कुटून टाकलाय आणि अर्धा असा अख्खा टाकलाय। आणि ह्याच्यामध्ये टाकून घेऊया मिरची पावडर, याच्यामध्ये टाकून घेऊया हळद, ह्यात टाकूया मीठ, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण आपण मग जे लसूण आणि जिरं वाटलं होतं त्याच्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकलं होतं। आणि याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकूया, अर्धे तीळ टाकायचे तर नाही, अर्धे नंतर आपण वापरले। तांदळाचं पीठ पाव वाटी घेतलेलं, ही 1 वाटी बेसन पीठ, मी हे सगळं टाकणार नाही, आधी अर्धी वाटी टाकणार आहे आणि सगळं मिक्स करून घेणार आहे, जसं लागेल तसं मग टाकून घेणार आहे। आता अगोदर आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा न वापर करता। नंतर जर तुम्हाला वाटलंच तर पाणी लागणार आहे तर तुम्ही थोडंसं हातावर पाणी थोडं थोडं वापरायचं, थोडंसं पाण्याचा हात देऊन मग मळून घ्यायचं आहे। पण एकदम पटकन पाणी जास्त ओतू नका, कोथिंबीरीमुळे जास्त पाणी सुटतं कोथिंबीरीला। थोडं जरी पाणी टाकलं की लगेच पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपण थोडंसंच पाणी टाकायचं आणि ही कोथिंबीर चांगली अशी पिठामध्ये मळून घ्यायची। थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही। हातावर थोडंसं तेल घ्यायचं आणि असं ह्याचे 2 भाग करणार आहे मी, ह्याचे 2 रोल करून ठेवणार आहे बघा, चांगले एकजीव। हे पीठ जास्त वेळ वगैरे ठेवायचं नाही, असं तेल लावून हाताला असं रोल करायचा आणि ठेवून द्यायचं। बघा हा जसा रोल केलाय ना तसा मी दुसरा पण रोल करणार आहे आणि चाळणीवर आपण उकडून घेणार आहेत। बघा मी असं इथं 2 रोल करून घेतलेत, ह्याच्यावरून आपण असं थोडेसे तीळ लावून घ्यायचे, दिसायलाही छान दिसतात आणि चवीला सुद्धा खमंग लागते वडी। आता आपण हे उकडून घेऊया। इथं खाली पातेलं ठेवलंय आणि पातेल्यामध्ये पाणी ठेवलंय आणि त्याच्यावर चाळण ठेवली आहे बघा। या चाळणीला आपण असं इथं तेल लावून घ्यायचंय, तेल लावून घेतलंय मी, आणि आपण ह्याच्यावर आता हे वड्या जे रोल केलेत ना ते आपण ह्याच्यावर ठेवून घ्यायचे बघा। आता असे दोन्ही रोल आपण असे इथं ठेवून घेतलेत। थोडंसं मध्ये अंतर ठेवायचं आहे, दोन्हीचे एकदम चिटकून ठेवायचे नाहीत, कारण हे फुगल्यानंतर शिजल्यानंतर थोडेसे फुगतात, त्याच्यामुळे थोडीशी अशी जागा सोडायची मध्ये, चिटकून करायचं नाही। आता ह्याला झाकण ठेवून आपण 15 मिनिट ह्याला शिजवून घ्यायचं आहे। 15 मिनिट झालेले आहेत आणि आपल्या वड्या शिजलेत का आपण चेक करून बघूया। बघा
बघा हाताला अजिबात चिटकत नाहीत, म्हणजे आपल्या वड्या शिजलेल्या आहेत. बघा असं घुसवून सुद्धा बघा ह्याच्यामध्ये एखादा चाकू वगैरे असं काढून सुद्धा अजिबात चिकटलेलं नाही की समजायचं आपल्या वड्या छान अशा शिजलेल्या आहेत. आणि एकदम थंडगार होऊ द्यायचे आहेत. एक 15 ते 20 मिनिटं चांगलं थंड झाल्यानंतर मग ह्याला कट करून घ्यायचं आहे. आता आपण गॅस बंद करून द्यायचा आणि वड्या थंड होऊ देऊया. आता बघा वड्या आपल्या थंड झालेल्या आहेत, दोन्हीच्या दोन्ही अशा रोल करून घेतल्या. आता आपण ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. बघा तर मी इथं कट करून घेते. असं जास्त जाड पण साईज ठेवायची नाही की चांगल्या तळल्या जात नाहीत. बघा अशी मी साईज ठेवलेली आहे एकदम. अशा आपण सर्व वड्या कट करून घेऊया. मी इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे कोथिंबीर वडी आपल्याला तळून घेण्यासाठी. मी तेल तापले का हे चेक करण्यासाठी थोडासा तुकडा टाकून बघते. बघा एकदम जास्त पण आपल्याला एकदम कडक धूर निघेपर्यंत, कडकडीत धूर निघेपर्यंत पण करायचं नाही एवढं तेल गरम, कारण की वड्या पटकन वरून करपतात आणि धूर करपट लागतात. त्याच्यामुळे आता आपलं तेल चांगलं मध्यम तापलेलं आहे. आता आपण वड्या सोडून घेऊया. एक जास्त पण गर्दी करायची नाही, एका वेळेला जास्त सोडायच्या नाहीत, तळायच्या नाहीत. 4 ते 5 आपण एका वेळेला टाकून तळून घेऊया. आणि गॅस कमीच करायचा आहे. कमी गॅस करूनच आपण ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. जर मोठा गॅस केला ना तर वरूनच पटकन लाल होतात आणि आपल्या वड्या कोथिंबीरीच्या करपट लागतात. त्याच्यामुळे बारीक गॅसवर आपण एक 5 ते 6 मिनिटं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. बघा बारीक गॅसवर आपल्या छान अशा वड्या खरपूस तळून झालेल्या आहेत. आता आपण काढून घेऊया. बघा काय मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत. सर्व वड्या आपण तळून घेऊया. सर्व आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत. बघा आता आपण काढून घेऊया. आपल्या कुरकुरीत वड्या तयार झालेल्या आहेत बघा कोथिंबीरीच्या. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. एक लाईक करा. झालेले आहेत अशा बघा मस्त काय तीळ दिसत आहेत. दिसायला सुद्धा खूप छान लागतात आणि तळल्यामुळे एकदम कुरकुरीत होतात. एकदम मंद आचेवर तळल्यामुळे ना अशा कुरकुरीत होतात आणि कोथिंबीर वगैरे अजिबात करपत नाही. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली कमेंट करून सांगा. एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे आमच्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आणि व्हिडिओ बघता येतील तुम्हाला सुद्धा.